2 महिने सहज टिकणारी मस्त झणझणीत बोंबलाची चटणी. या चटणीला 2 महिन्यापर्यंत जराही बुरशी वगैरे लागत नाही. चटणी मस्त खायला लागते. तर बोंबलाची चटणी बनवण्यासाठी अगोदर आपल्याला बोंबील जे आहेत ना ते स्वच्छ निवडून कट करून गरम पाण्यामध्ये धुवायचेत. 2-3 वेळेस पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरची सगळी माती वगैरे निघून जाते. स्वच्छ कपड्याने, कोरड्या कपड्याने याला मस्त कोरडं होईपर्यंत पुसून घ्यायचं. नंतर तेल टाकून कढईमध्ये चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडीशी तळून घ्यायची. नंतर वाटीभर लसूण घ्यायचा, त्याला देखील चांगलं ओलसरपणा जाईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा. तसंच वरतून टाकण्यासाठी ना सालासकट लसूण तळून घ्यायचा. आता हे सगळं आहे ना आपण हिरवी मिरची, लसूण आणि बोंबील तसंच लाल तिखट, मीठ टाकून मिक्सरच्या भांड्यातून पल्स मोडवरती फिरवायचं आणि नंतर तळलेला लसूण याच्यामध्ये ॲड करायचा. बोंबलाची चटणी खायसाठी झाली तयार. मस्त खमंग झणझणीत ही बोंबलाची चटणी लागते. हवाबंद डब्यामध्ये चटणी स्टोअर करायची आणि 2 महिने आरामात खायची.